भंगार व्यवसायाला कुणाची नजर लागली? गल्लीतल्या फेरीवाल्यांच्या पिशवीपासून ते व्यापाऱ्याच्या तिजोरीपर्यंत सगळीकडे आज शांतता का पसरली आहे? 40 रुपयाचा दर आज 28-30वर आला आणि ग्राहक म्हणतोय माल द्यायचा नाही. पण ही फक्त ग्राहकाची अडवणूक नाही, एक मोठा आर्थिक सापळा आहे. ज्या व्यापाऱ्याला हे गुपित समजलं तो शांत आहे आणि जो चुकला तो संपला. आज मी असा एक खुलासा करणार आहे जो तुमच्या धंद्याची दिशा बदलून टाकेल. चायचे दर 28-30 का झाले, यातून बाहेर कसं पडायचं, बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. मित्रांनो, भंगारचे दर कमी होण्यामागे हे 3 महत्त्वाचे कारण आहे, ते नीट समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टॅक्स. आता सरकारने भंगारावर RCM म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचे नवीन नियम कडक केले आहे. आधी कसं व्हायचं, टॅक्सचं गणित हे बऱ्याचदा कागदपत्रावरच राहायचं, पण आता मोठ्या कंपन्यांना खरेदीवर स्वतःचा GST भरावा लागतोय. मग कंपनी काय करते, स्वतःचा टॅक्स वाचवण्यासाठी ते तुमच्याकडून घेणाऱ्या मालाचे भाव हे 5 ते 10% कमी लावते. म्हणजे सरकारला द्यावा लागणारा टॅक्स हा तुमच्या खिशातून जातो. आणि यात दुसरा मुद्दा आहे, जुन्यापेक्षा नवीन लोखंड स्वस्त. मंडळी, सध्या नवीन लोखंडाचे भावसुद्धा खाली आले. जेव्हा नवीन लोखंडाची किंमत कमी होते तेव्हा मोठ्या कंपन्या जुनं भंगार विकत घेणं कमी करतात, कारण त्यांना थोड्याच पैशात नवीन चांगलं मटेरियल मिळते. त्यामुळे ते जुने भंगार घेतच नाही. आता चायना मार्केटचा परिणाम बघूया. तुम्हाला वाटेल चीन आणि आपल्या भंगाराचा काय संबंध आहे, तर संबंध आहे. चीनमध्ये सध्या कामधंदे थोडे मंदावले आहे, त्यामुळे तिथलं लोखंड जगात सगळीकडे स्वस्त दरात विकलं जाते. चीनचं स्वस्त लोखंड मार्केटमध्ये आल्यामुळे आपल्याकडच्या भंगाराची किंमत कमी झाली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, हे भाव कधी वाढणार? बघा, बाजारात चढ उतार ही येतच राहतात. पावसाळा संपला की बांधकामाची कामं सुरू होतात जोरात. जेव्हा सिमेंट आणि लोखंडाची मागणी वाढेल तेव्हा आपोआप भंगाराचे भावसुद्धा हळूहळू सुधारायला लागतील. पण तोपर्यंत आपल्याला सावध राहायला हवं. माझा तुम्हाला एक छोटा सल्ला आहे, माल साठवून ठेवू नका. भाव वाढतील या आशेने कर्ज काढत माल भरून ठेवू नका. जो माल येतोय तो थोड्या नफ्यात लगेच विकून टाका. शॉर्टिंग करा. लोखंड, पत्रा, प्लास्टिक हे सगळं वेगवेगळं करा. मिक्स माल विकला तर भाव कमी मिळतो, वेगवेगळा केला तर 2 रुपये जास्त मिळतील. तर मित्रांनो, घाबरून जाण्याचे काही कारण नाही. हा व्यवसायाचा एक भाग आहे. फक्त व्यवहार करताना GST आणि पक्क्या बिलाची काळजी घ्या. तुम्हाला काय वाटतं, भाव पुन्हा कधी वाढतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व भंगार व्यापारी ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.